नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा GR पाहणार आहोत. राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनासाठी नवीन निधी मंजूर केला आहे. तर हा GR तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यात थेट शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर हा शासन निर्णय दिनांक 16 मार्च 2026 रोजी काढण्यात आला आहे. या GR नुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2025-26 साठी अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गासाठी 1,60,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तर या योजनेचा उद्देश पाहूया. तर ही योजना खास त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र नाहीत. म्हणजेच सरकार अशा शेतकऱ्यांना मदत करून त्यांना फळबाग लागवडीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर निधी कसा वापरला जाणार? तर या GR मध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आधी 2023-24 आणि 2024-25चे बाकी थकबाकी म्हणजे पेंडिंग पेमेंट्स दिले जातील. त्यानंतर उरलेला निधी 2025-26 साठी वापरला जाईल. नंतर निधी कोणाकडे जाईल? तर हा निधी आयुक्त कृषी पुणे यांच्याकडे वितरित केला जाईल आणि त्यांच्यामार्फत पुढे शेतकऱ्यांना दिला जाईल. नंतर महत्त्वाच्या अटी. तर GR मध्ये काही महत्त्वाच्या अटी दिल्या आहेत. तर हा निधी फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. लाभार्थ्यांची माहिती MPSIMS पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे. निधी खर्च करताना सर्व सरकारी नियमांचे पालन करावे. प्रत्येक महिन्याला खर्चाचा अहवाल द्यावा लागेल. तर सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.